बाबा. बाबा तुम्ही इथे काय करताय आणि असं चोरासारखं का फिरताय घरात? हळू बोल, हळू बोल. अरे सगळ्यांना जाग येईल एवढ्या मोठ्याने बोललास तर. पण तुम्ही का आलाय तिथे? का आलोय तुझ्या आजोबांनी माझ्याशी स्पर्धा करायचं ठरवलंय. तुम्ही जी सायकल तयार केली आहे ना, त्या सायकल मधला झालेला बिघाड दुरुस्त करायला लावणार आहेत ते मला आता. आणि तुला तर माहितीये त्या सायकल मधलं मला काहीच माहित नाही रे. ए वरद प्लीज बघ, मला तुमच्या त्या सायकलचं डॉक्युमेंट आणि मॅन्युअल दे ना जरा. नाही बाबा, मी तुम्हाला काही देणार नाहीये. तुम्ही आजोबांकडून पेटंट चोरलं. ती सायकल आम्हीच बनवलीये. तरी तुम्ही खोटं बोललात. एक काम करा, तुम्ही ते पेटंट ना आजोबांना परत देऊन टाका. म्हणजे तुम्हाला स्पर्धेत भागच घ्यावा लागणार नाही. ए बाळा, असं नको बोलूस रे बाळा, एकदा माझं ऐकून तर घे. नाही नाही, मी तुमचं काही ऐकून घेणार नाहीये. अरे वरद, अरे बाप आहे मी तुझा. तुला तर माहितीच आहे, मला तर या जगात तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे रे. मी तर एकटाच आहे या जगात. तुम्ही काय रे, तुम्ही इथे मस्त आनंदात राहताय, सगळे आहेत इकडे, मी तिथे एकटाच राहतोय. अरे तुझ्या आईच्या हट्टापायी तुमच्यासाठी वेगळं घर घेतलं मी, पण आई आणि तू इकडे येऊन राहताय. रोजचं सगळं काम एकट्यानेच करावं लागतं रे. सकाळी रोज एकटाच उठतो, एकटाच आवरतो, एकटाच नाश्ता तयार करतो, एकटाच खातो. तुला नाही का रे वाटत तुझ्या बाबाच्या आयुष्यात आनंद असायला हवा? ठीक आहे, मी येऊन राहतो तुमच्याकडे. तू तिथे येऊन काय उपयोग बाळा, तिकडे तुझे खाण्यापिण्याचे हाल होणार, मला तुझ्याकडे नीट लक्ष देता येणार नाही, अभ्यासही घेता येणार नाही. तसंही तू खूप नशीबवान रे, तुला इथे राहायला मिळतंय. तू तर बघतोच आहेस तुझ्या आजी आजोबांना, माझ्या आई वडिलांना मी किती नकोसा झालोय ते. मला तर ते स्वतःचा मुलगाही नाही रे मानत. एवढं सगळं दुःख आहे माझ्या आयुष्यात. आता हे पेटंटच फक्त माझ्या आयुष्याचा आनंद आहे रे, तुझी आठवण आहे रे. निदान तेवढा तरी आनंद तुझ्या बापाला मिळू दे रे, असं तरी विचार कर. पण मग आजोबांचं काय? आजोबांचं काय, मी मुलगाच आहे ना त्यांचा. जसं तुझं आणि माझं नातं आहे तसंच माझं आणि त्यांचं नातं आहे. काय वेगळं असणार आहे? अरे वडील समजूतदार असतात, ते समजून घेतील. प्लीज तू पण समजूतदार मुलासारखा वाग, मला मदत कर आणि ते डॉक्युमेंट आणि मॅन्युअल आणून दे ना मला. ठीक आहे, मी जर तुम्हाला डॉक्युमेंट्स दिले तर तुम्ही आम्हाला परत कधीच त्रास द्यायचा नाही. मला, आईला, आजी आजोबांना आणि वेंकी काकांना सुद्धा. बरं ठीक आहे. माझ्या चांगल्या वागण्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर नाही बाबा, मी कोणालाही त्रास देणार नाही. अगदी त्या उपऱ्या म्हणजे त्या तुझ्या वेंकी काकाला सुद्धा त्रास देणार नाही. मला पटकन ते डॉक्युमेंट आणि मॅन्युअल आणून दे, जा पटकन दे. हे घ्या, पण प्रॉमिस विसरू नका. अरे नीट होईल ना असं काय विचारतोयस? होणारच. हा बरं, मला स्क्रू दे. हे घ्या जो. अरे हा नाही रे, छोटा स्क्रू हवाय मला. हा तो बघ, तो तिकडे बघ. हा तो, हा दे. हा काय करताय बाबा? अरे जयंत, संतोषच्या कृपेमुळे सायकल पडली रे, त्यामुळे जरा रिपेअर करतोय. बाबा मी याआधी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला हे सगळं करायची अजिबात गरज नाही आहे. तुम्हाला माहिती आहे मी संतोष दादा खोटं बोलतायत हे प्रूफ करू शकतो. तितके कॉन्टॅक्ट्स आहेत माझे, तरी तुम्हाला हे स्पर्धा वगैरे ही करायची काय गरज आहे? जयंत, अरे तू मला आधीच एवढी मदत करतोयस, त्याकरता मी तुझा खूप आभारी आहे. पण तुला मी याआधी सांगितलं तेच आज पुन्हा एकदा सांगतोय. मुद्दा पेटंटचा नाही आहे रे, संतोषला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी आहे. म्हणून माझ्याकरता स्पर्धा महत्वाची आहे. ठीक आहे, तर मग वाट कसती बघायची? मी पेटंट ऑफिसरशी बोलून उद्याच स्पर्धा ऑर्गनाईज करायला लावतो. बघूया ना कोण जिंकतं ते. ठीक आहे. सर काय करताय तुम्ही? काय करत होतीस जानू? माझ्यासाठी कॉफी बनवत होतीस? कॉफी केव्हाच करून ठेवलीये मी, थंड झाली ती तुमची वाट बघून. एक मिनिट तू बसली आहेस का? रुसू नको, नाही तर काय करू? तुम्ही मला म्हणाला होतात की मी लवकर येईन, किती उशीर आलात. तुम्ही जर का असे बाहेर राहाल तर मग आपल्याला एकत्र वेळ कसा काय मिळेल जयंत सर? आय नो जानू, पण तुलाही माहिती आहे ना
ऑफिसमध्ये किती कामाचा स्ट्रेस असतो. पण तुम्ही मला म्हणाला होतात की मी अर्ध्या तासात घरी येईन जानू. मी वाट बघत बसले होते ना तुमची. सॉरी जानू. चल आता तू मला सांग, तुझा रुसवा गायब करण्यासाठी मी असं काय करू? मी काही करायला तयार आहे, तू म्हणशील ते. बरं, मला माझ्या नवऱ्याबरोबर टाइम स्पेंड करायचा आहे. अच्छा, मी तर ऑलवेज माझ्या जानू बरोबर टाइम स्पेंड करायला रेडीच असतो. ओके, मग मी काहीतरी ठरवलंय आज. आलेच. मला खरंच तू खूप आवडतेस. इनफॅक्ट आता तुझ्यासोबत हे असं बांधलेलं आहे, मला आवडतंय. आय एम एन्जॉयिंग इट. तू म्हणशील तर मी काही कंप्लेनही नाही करणार. नक्की? हो, नक्की. मग आता तुम्ही मला दर 10 सेकंड नंतर आय लव्ह यू जानू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे जानू असं म्हणायचं. आणि हो जानू, मला तू खूप आवडतेस हे पण म्हणायचं. चालेल? चालेल. मी दर 10 सेकंदानंतर तुला हे म्हणेन, मला तू खूप आवडतेस. ग्रेट. युअर टाइम स्टार्ट्स नाव. जानू, माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे. आय रिअली लव्ह यू. आता पुन्हा 10 सेकंड नंतर. विसरू नका. येस, ऑफकोर्स. बेन सर.